चला उदाहरण संग्रह सोडूया, स्वाध्याय सोडूया 3.2. पहिलं गणित बघूया. एक संख्या 50 हून लहान आहे, म्हणजे यापैकी ही संख्या सर्व 50 हून लहान आहे. 7च्या पटीत आहे. 7च्या पटीत म्हणजे 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 सखम 42, 7 7 49 इथपर्यंत आहे. ते 7च्या पाड्यात आहे. एवढ्यापैकी बरोबर 3 अवयवांची आहे. तिचे अवयव आहे ना 3 आहे. एवढ्या संख्या शोधू नये. आपण काय करू, यापैकी कोणती तरी आहे या 4 संख्यापैकी. आता पहिली 14 पाहू आपण. 3 अवयवाची आहे का? 14 हे सर्व संख्या लहान आहे, पण 14ची 3 अवयव आहे का पाहू. 14चे अवयव पाहू. 14चे अवयव पाडू आपण. 14चे अवयव पडतात 2 गुणेला 7. पहा, यांचे अवयव पडत नाही, झाले मूळ अवयव. दुसरी संख्या आहे, हा ए पर्याय, बी पर्याय. दुसरी संख्या आहे 42. 42चे अवयव पडतात 6च्या पाड्यात 7 नंबरला आहे. 6 7 42. परत याचे अवयव पडतात 6चे. 7चे पडत नाहीत बघा, पण 6चे अवयव पडतात 2 गुणेला 3. होते का बघा, 2 गुणा 3 म्हणजे 6. बघा, याचे अवयव झाले 2, याचे अवयव झाले 3. बघा, लक्षात घ्या. म्हणजे हे उत्तर आहे 42. पण सी पर्याय पाहू आपण. सी पर्याय 49 आणि डी पर्याय आहे 35. 35 आणि 49 हे पर्याय, हे पण पर्याय शोधू आपण. बघू तर घरी. ह्या पर्याय 7 गुणेला 7 याचे अवयव पडले आणि 7 7 49. पुढचे अवयव पडत नाही. याचे 7 गुणेला 5. बघा कोणते इथं का म्हणते 3 अवयवांची आहे. कोणती संख्या 3 अवयवाची? पर्याय क्रमांक करेक्ट. पर्याय क्रमांक आहे बी. 2 नंबरचं गणित आहे 37 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? हे बघा, कुठल्याही संख्येचा असू द्या, याचं उत्तर अतिशय सोपं आहे. 37 संख्येचा सर्वात लहान कोणत्याही, इथं 37 असू द्या, कुठल्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक असतो 1. कोणता असतो? 1. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता आला? ए. कुठल्याही संख्येचा असू द्या, सर्वात लहान विभाजक हा 1च असतो. तिसरं गणित बघा. जर 3 क्रमिक संख्याची बेरीज 15 आहे, तर मधल्या संख्येचा वर्ग असेल. 3 क्रमिक कोणत्या? अशा पाहिजे 1 2 3 4 5 6 7 8 9 ह्या क्रमिक संख्या, अशा क्रमवार. यातल्या 3 संख्यांची बेरीज आहे 15. या दोघांची करून पहा बरं. यांची बेरीज 6च येते. 3 2 5 1 6. बरं, आता यांची बेरीज बघा. या 4 आणि 5 आणि 4 5 6ची बेरीज केली ना तर बरोबर 15 येते. बघा, 6 4 10 5 15 आहे की नाही. आता ह्यापैकी हे आहे तर बघा, हे आलं, हे नाही, बाकी कोणाचीच येत नाही. यांच्या 3 संख्यांची बेरीज आहे 15. मधल्या संख्येचा वर्ग. आता मधली संख्या कोणती आहे? 5. सांगा, 5चा वर्ग. 5चा वर्ग येतो 25. सांगा कोणते पर्याय रे? 25. पर्याय क्रमांक आला बी. चल, चौथं गणित बघूया. 1632
ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा. 1632 इथपर्यंत आहे. गुणाकाराच्या स्वरूपात लिहा. या 4 पर्यायासारखं लिहायचं. मात्र बघा इथं पुढचं काय म्हणते, दोन्ही संख्यापैकी ह्या दोन्ही संख्यापैकी आहे ना, एका संख्येचे आणखी अवयव पडू नये. म्हणजे दोनपैकी एका संख्येचे अवयव पडले नाही पाहिजे. पहिला पर्याय बघू. पहिला पर्याय आहे हा, इथे बघू. पहिला पर्याय 68 आणि 24 आहे. दुसरा पर्याय आहे 34 48. तिसरा पर्याय आहे 17 96. चौथा पर्याय आहे 32 51. याच्यातला एकाचे दोन्हीपैकी मात्र दोन संख्यापैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नये. मग आता ही पहिला पर्याय बघ. याचे अवयव पडतात. याचे अवयव पडतात. याचे अवयव ना 68 आहे ना, 17च्या पाड्यात आहे ना. 17 चोक 68 पडतात ना याचे. आणि याचे अवयव सांगतो तुम्हाला. याचे 6च्या पाड्यात 4 नंबरला आहे. म्हणजेच 6 गुणेला 4 दोन्ही याचे अवयव पडतात. दुसरा पर्याय बघू. हा याचे अवयव पडतात 17 गुणेला 2 पडले की नाही पहा. आणि याचे 17च्या पाड्यात 2 नंबरला आहे. याचे आहे ना 24च्या पाड्यात 2 नंबरला पहा. 24 2 48. 6च्याही पाड्यात आहे, 24च्याही पाड्यात आहे, 12च्या पण पाड्यात आहे. 17चे अवयव पडतच नाही, कोण्याच पाड्यात नाही आहे. म्हणजे 17 ही मूळ संख्या आहे. याचे अवयव पडत नाही, याचे पडतात. बघा हा 96 आहे ना, 12च्या पाड्यात 8 नंबरला आहे. 12 8 96 आहे की नाही आहे. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. हा पर्याय बघू आपण. 32 आहे ना, 8च्या पाड्यात पण आहे, 16च्या पाड्यात आहे. हे 16 2 32 8 चोके 32 आहे की नाही. 8 चोके 32 ही आहे याचं. आणि हे आहे ना 17च्या पाड्यात 3 नंबरला आहे. 17 1 17 17 2 34 17 3 51. सांगा कोणता पर्याय बरोबर आहे. हा पर्याय क्रमांक आहे सी बरोबर आहे. चला 5वं उदाहरण सोडूया. बघा 5वं उदाहरण आहे 110 या संख्येच्या एकूण विभाजकाची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवाच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. गणित समजून घेऊया का. 110 ही संख्या आणि या संख्येच्या एकूण विभाजक, हे बघा एकूण विभाजक काढायचे. आणि एक विभाजकाची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवाच्या आणि त्या संख्येचे मूळ विभाजक. मूळ अवयव म्हणजे मूळ विभाजक. मूळ अवयव कोणते ते पण काढायचे आणि एकूण अवयव ते पण काढू. अवयव आणि विभाजक शब्द वेगळे नाही. चला 110चे आपण सर्व एकूण विभाजक किती. 110ला एकाने भाग जातोच. 110ला 2 पण भाग जाते, कारण ही समसंख्या आहे. कोणत्याही समसंख्येला 2 भाग जाते. 3 जाते का बघा. यांची बेरीज केली अंकाची, 3ची कसोटी लागते का नाही, कारण 3च्या अंकाच्या संख्येला 3 भाग गेल्यास त्या संख्येला 3 भाग जातो. पुढं पाहू. 4 भाग जायचा असेल म्हणजे 3 जात नाही. 4 भाग या शेवटच्या 2 अंकाला 4 भाग द्या. 4 1 4 4 2 8. ही 10 ही संख्या 4च्या पाड्यात नाही आहे, म्हणजे 4 जात नाही. 5 जाते बघा. 5 जाते. कसं आहे माहीत आहे का. 0 आणि 5 एकक स्थानी असेल तर त्या संख्येला 5 भाग जातो. ही कसोटी 5ची. 5 भाग गेल्यावर 10 पण भाग जाते, कारण 0 आहे. 11 पण याला भाग जाते,
कारण 11 आहे. आता हेच म्हटल्यानंतर 110 नी पण जाते की नाही. आता हे शोधताना एक सोपं आहे. 11 झाल्यावर इथे बघा, एक यांच्या जोड्या कशा बनतात, 1 आणि 110 या दोघांचा गुणाकार, हे दोन अवयव, 2 आणि 55, 55 नी जाते बघा, 2 आणि 55 यांचा गुणाकार, 5 आणि 22, 22 पंचे दाऊदर्श, हे एवढे अवयव आहे त्याचे, मोजा. 10 आणि 11 हे इथेच आहे, हे 10 आणि 11 किती अवयव झाले, 1 2 3 4 5 6 7 8, किती विभाजक झाले रे, झाले 8. किती झाले, 8. मग यातला मूळ अवयव किती आहे, मूळवाले सांगा. एक ही संख्या मूळही नाही, दोन ही संख्या मूळ आहे, ही एक मूळ आहे, ही दुसरी मूळ आहे आणि ही तिसरी मूळ आहे, बाकी कोणत्याच नाही. हे तीन संख्या 2 5 आणि 11 ह्या तीन संख्या आहे मूळ अवयव 2 5 11. आता सांगा ह्या संख्या किती झाल्या, 3 आणि ह्या संख्या 8. इकडे पाय, 110 या संख्येच्या मूळ विभाजकाची संख्या किती, मूळ विभाजकाची संख्या 8. ही त्या संख्येच्या मूळ अवयवाच्या म्हणजे 3 संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. करा वजाबाकी, कितीने, 8तून 3 गेले 5 राहिले, कितीने जास्त आहे रे, 5. किती उत्तर पाहिजे, पर्याय क्रमांक, पर्याय आहे सी. समजलं. 6वं गणित बघू. 60चे विभाजक आहेत, 60चे विभाजक आहेत बघा, हे गणित. 60चे विभाजक काढताना 60 या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाते, म्हणजेच 60चे विभाजक बघा. 60ला एकाने भाग जातोच बघा. मग एक आहे का कुठं, पहिल्याही पर्यायात नाही आहे एक, तिसऱ्या पण नाही आहे आणि डी मध्ये नाही. मग साधं सोपं उत्तर आहे, एक असताना तर मी यापैकी निवडला असता. आता हे तिन्ही पर्याय नाही, म्हणजे कोणता पर्याय रे, पर्याय बी आहे. कसा, पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. पण आपण एक ट्राय हे करू, बाकी गणितामध्ये तिथे वेळ नाही द्यायचा, तिथे पटकन अक्कल लढवायची आणि हा पर्याय करून पुढे जायचं, पुढचं गणित करायचं. आपण इथे हे समजून घेऊ कसं. पहा, 60ला एकाने भाग जातोच, एकाने भाग जातो आणि 60नी पण भाग जातो, जोडी जोडी लिहिली मी. एकाने जातो 60नी. 60ला 2नी पण भाग जातो, कारण 2च्या पाड्यात आहे. पुन्हा 30, 2 गुणिला 30 केलं ना तर 60 होते का, होते ना, 2 आणि 30. 60ला जातो, 3नी पण भाग जातो का, कारण यांची बेरीज केली तर 6 येते, 3च्या पाड्यात 6 आहे, आणि 20नी पण भाग जातो. 3 गुणिला 20 केले तर 60 येते. 60 बघा, आणि 4ला पण जाते 60, 4च्या पाड्यात आहे 15 वेळा बघा, 15च्या पाड्यात 60 आहे ना. 5च्या पाड्यात जाते, 5च्या पाड्यात आहे ना 12नी पण भाग जातो बघा. बघा एवढे आहे विभाजक, ह्या सर्वांच्या पाड्यात आहे. 6च्या पण पाड्यात आहे आणि 10च्या पण पाड्यात आहे बघा. हे यांच्या जोड्या लावतो मी अशा, हे बघा एवढे अवयव आहे बघा, इथे तेवढेही अवयव आहे. पण एवढं करत बसायचं काम नाही, इथे पहिले बघितलं का नाही तुम्हाला लगेच समजून येते. चला, पर्याय बी आहे. ह्याचे मूळ अवयव, चला 60चे कोणते अवयव पाहिजे, मूळ अवयव करताना, मूळ म्हणजे हे बघा, पर्याय बघू. पहिला पर्याय ए चा पर्याय 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 10. याच्यात मूळ अवयव आहे का, हे सगळे मूळ अवयव, हे एक नाही आहे, एक हा मूळ अवयवच नाही आहे, मूळही नाही संयुक्तही नाही, म्हणजेच पहिला पर्याय संपला.
एक हा अवयव नाहीच आहे मूळ, म्हणजे या 3 अवयवापैकी आहे. आता बी पर्याय बघू. बी मध्ये का नाही 2 गुणिला 5 गुणिला 6 आहे. हा मूळ अवयव आहे, हा मूळ अवयव आहे, हा नाही आहे, संयुक्त आहे. का बरं? ही कोणतरी पाड्यात आहे, बेच्या पाड्यात आहे ना, 2च्या पाड्यात आहे, 3च्या पाड्यात आहे, म्हणून ही संख्या मूळ नाही. चला सी पर्याय. 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5. बघा 2 मूळ संख्या आहेत, 3ही मूळ संख्या आहे, 5ही मूळ संख्या आहे, म्हणजे हा पर्याय आहे बरोबर. चौथा पर्याय बघून घ्या. चौथा आहे 4 गुणिला 5 गुणिला 3. 4 ही संख्या मूळ नाही, 2च्या पाड्यात आहे, ही नाही आहे. ही मूळ संख्या, ही मूळ संख्या, म्हणजे पर्याय कोणता रे? पर्याय आहे डी. कोणता? डी. आठवा बघा. 2 प्रौढ माणसाचे वय. प्रौढ म्हणजे मोठी माणसं, मोठी माणसं, मोठी माणसं आहे. किती? 2 आहे. वय दर्शवणाऱ्या संख्याचा गुणाकार 770 आहे. 2 संख्या आहे, त्यांचा गुणाकार आहे 770. असं लिहिलं बा इथं. त्यांच्या वयाची बेरीज किती? या दोघांच्या वयांची बेरीज करायची. मग बेरीज किती आला पाहिजे? आता या 4 पर्यायातून येणार आहे. आपण काय करू? अशा वेळेस काय करायचं? 2 प्रौढ माणसाची वय दर्शवणाऱ्या संख्याचा गुणाकार 770 आहे. असं जर गणित आलं तर पहिले यांचे अवयव पडायचे. 770चे अवयव, 770चे अवयव सांगा बरं. 770 ला भाग जातो. पहिल्यांदा आपण देऊया 100ने किंवा 10ने. 10 गुणिला 77 होते का? बघा या दोघांचा गुणाकार केल्यानं, इथे संख्यांचा गुणाकार आहे ना, म्हणून कधी दोघांचा गुणाकार केला तर 770 येते. सोपं आहे ना बघा. मग आता 10चा गुणाकार येते, 10च्या 2 संख्येचा गुणाकार, 2 गुणिला 5 म्हणजे 10 होते की नाही पहा. आणि याचा गुणाकार सांगा बरं. याचा 11 गुणिला 7, 11 गुणिला 7 होते की नाही. 11 7 77, बे 5 दुने 10. आता सांगा एवढ्या त्यात उत्तर आहे त्याचं. का म्हणते? 2 प्रौढ माणसं, या माणसाच्या ना वयाची बेरीज आहे किती आहे ते ओळखू आपण. पण आता याच्यातली की नाही 2 यांचा गुणाकार करायचा. मला सांगा 2 आणि 5 वर्ष, 2 अधिक 5 हे वय आहे बरं. हे याच्यातून मी काय करतो, इथं 2 आणि 5 लिहितो. बे आणि 5 7 वर्ष झाले. बे गुन्हे याचा याचा गुणाकार करू 10 आणि याचा गुणाकार करू 77. सांगा हे बरोबर आहे? पण मला सांगा असा ही 2 माणसं मोठी आहे का? मग एक माणूस म्हातारा आहे, दुसरा माणूस लहान पोरगा आहे. मग का करू? सांगा. मग काय करणार? 11 आणि 2चा गुणाकार किती होते पहा. 11 आणि 2चा गुणाकार 22 आणि 5 आणि 7चा गुणाकार 35. आता सांगा हे थोडीशी मोठी माणसं झाली की नाही पहा. 22 वर्ष म्हणजे प्रौढ माणूस आहे आणि 35 म्हणजे प्रौढ. प्रौढ म्हणजे कसं? 21 वर्षाच्या वर मतदारसंघाचा जो प्रौढ असतो ना नियम, त्याला म्हणतात प्रौढ. म्हणून आता यांची बेरीज किती येते पहा. 5 आणि 2 7 आणि 3 आणि 2 5 किती आलं रे? यांची बेरीज झाली 57. गुणाकार एवढाच येतो पहा. या दोघांचाही गुणाकार तेवढाच येते, कारण यातल्या संख्या कुठल्या कुठेही लिहिलं तरी गुणाकार सारखाच येते. ह्या पर्याय आहे आपला किती रे? बघा पर्याय आहे सी. वारंवार करा तेव्हा लक्षात येईल. हा चला 9 गणित. 9वं गणित बघूया. तुमच्या समोर आहे. 32चे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया. 32चे मूळ अवयव. मूळ म्हणजे का? पहिल्यांदा बघा मूळ अवयव काढायचे. 32चे मूळ अवयव म्हणजे मूळ संख्या असल्या पाहिजे. पहा ही 2 आहे ना, ही मूळ संख्या आहे. ए पर्याय पहा. ए मध्ये सगळ्यात 2 5 वेळा गुणाकार आहे. करा 32 येतेस पहा. बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32 झालं. ह्या सर्व संख्या मूळ आहे का?
हे मूळ आहे, मूळ पाचही संख्या मूळ आहे. बी पाहू आपण, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. बाकीचं चेक करू आपण. 3 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 2 बघूया. 3 ही संख्या मूळ आहे. 3 त्रिक 9. बघा गुणाकार 32 येते का पाहू. 3चा आणि 3चा गुणाकार किती झाला? 9. 9 गुणिले 2 किती? 18. 18 गुणिले 2 किती झाले? 36. 36 आला ना रे? 32 आलं का? नाही. याचा गुणाकार 36 आला नाही. मूळ संख्या आहे मात्र. हे पहा, 2 गुणिला 2 गुणिला 8. या संख्यामध्ये 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32 येते. परंतु 8 ही संख्या मूळ संख्या आहे का? नाही. हा पर्याय नाही. मूळ पाहिजे, मूळ. मग डी पर्याय पाहू आपण. 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 4 32 येते का? करा बरं. 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, 32 आला. परंतु की नाही, 2 संख्या मूळ आहे, ही संख्या मूळ आहे, ही संख्या मूळ आहे, ही संख्या मूळ नाही, संयुक्त आहे. म्हणजे 3 पर्याय चुकीचे आहे. पर्याय कोणता आला रे? पर्याय क्रमांकाला ए. कोणतं उत्तर आलं? ए. अवगणित बघा. बघा, 8च्या पहिल्या 4 गुणिताची बेरीज. 8चे गुणित आहे ना? 8चे गुणित. गुणिते. गुणिते म्हणजे काय रे? 8च्या पाड्यात असणार आहे. 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिका 24, 8 चौके 32, हे सगळे. मग सांगा, 8च्या पहिल्या 4, हे पहिला 1, 8चा 2, 8चे 3, 8चे 4. 8च्या पाड्यातल्या पहिले 4. 4 गुणित म्हणजे 8नं गुणल्यावर 4 आलेल्या संख्या. चला, 8च्या पटीतला. गुणिते म्हणजे 8च्या पटीतील संख्या. 8 आणि 8 16, 16 आणि 8 24 आणि 8 32. चला, यांची काय म्हणते? 4 गुणित काढले, त्यांची बेरीज करा. बेरीज मग 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20, 20 अशी 0 हातचे आले 2, 2 आणि 3 5, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8. किती आलं रे? 80. पर्याय कोणता आहे सांगा? पर्याय आहे सी. 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती आहे? म्हणजे 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या, म्हणजे काय करायचं? दोघांच्याही पाड्यात 100च्या आधी आधी किती संख्या येतात? दोन्हीच्या पाड्यात पाहिजे. मग तशा वेळेस की नाही काय करायचं? यांची गुणिते म्हणजे 3 गुणिला 5 करून टाकायचं. किती आले? 15. 15च्या पाड्यामध्ये 100 पर्यंतच्या पूर्ण नैसर्गिक संख्या लिहू आपण. नैसर्गिक म्हणजे ज्या पण येतील ते. 15च्या पाड्यात 15 एक 15, 15 दोन्ही 30 आपला, 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाची 75, 15 सक 90, 15 सात 105. सांगा, इकडं नाही लिहायला लागत का? 100च्या बाहेर गेले ना हे. 15 8 120, हे काही लिहायची गरज नाही. म्हणजे याला पकडायचं नाही. 100च्या आधी पहिली 3 आणि 5 यांची गुणिते. पहिल्या 100 नैसर्गिकची संख्या किती सांगा? 100च्या आधी आलेली संख्या आहे 1 2 3 4 5 6. कोणतं उत्तर यायला पाहिजे बाळांनो? याचा पर्याय यायला पाहिजे डी. किती गणित उच्च संख्या याच्यात? पर्याय येते डी. समजलं का? चला सोडवा, आणि काही अडचण आल्यास कमेंट करा, मी तुम्हाला मार्गदर्शन करेन.